अशी जर गवारच्या शेंगांची भाजी असेल ना, तर बघता क्षणीच खायची इच्छा होईल आणि नाही म्हणता म्हणता 2 चपात्या जास्तच खाल. अशी ही छान झटपट तयार होणारी आणि माझ्या घरगुती साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आज ही रेसिपी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आता आपण सर्वात आधी गवारच्या इथे शेंगा घेतलेल्या आहेत. तर आता शेंगा आपण बाजारातून विकत आणत असताना बऱ्याचदा आपण निवडून आणत नाही. जसं आपल्याला भाजीवाले मोजून देतात तशाच आपण शेंगा घेऊन येतो. पण आता भाजी करण्यासाठी बघा आपल्याला अशा छान कोवळ्या शेंगा घ्यायच्या आहेत. आता यामध्ये 2 प्रकारच्या शेंगा आहेत. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. या शेंगांचा हलकासा रंग फिकट असतो आणि थोड्या निबर असतात. तर ह्या शेंगा आपल्याला भाजीसाठी घ्यायच्या नाहीत. अशा शेंगा शिजायलाही वेळ लागतो आणि चवीलाही चांगल्या लागत नाहीत. तर इथे ह्या अशा कोवळ्या शेंगा मी तुम्हाला दाखवत आहे. अशा आपल्याला भाजीसाठी घ्यायच्या आहेत. तर ह्या तोडूनही दाखवते तुम्हाला. अगदी सुरुवातीचा थोडा भाग आणि नंतर मागचा थोडा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि निबर जर शेंग असेल ना, तर त्याचा शिरीचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा. पण कोवळ्या जर शेंगा असतील ना, तर त्याला बघा असा हा शिरीचा भाग निघतच नाही. अगदी सहज त्या तोडल्या जातात. तर बघा आपण हे अशा शेंगा तोडून घेणार आहोत आधी पूर्ण आणि दाखवते तुम्हाला. आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे ह्या शेंगा आपण तोडून घेतलेल्या आहेत. तर इथे आपण ज्या गवारच्या शेंगा आहेत त्या पूर्ण शेंगा आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. बाजारातून शेंगा विकत आणल्यानंतर त्या लगेचच आपण मोडायला घेतलेल्या होत्या. तर आता ह्या पूर्ण शेंगा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ अशा हाताने चोळून धुवून घ्यायच्या आहेत. तर आता शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आपण. आता भाजीसाठी जे लागणारं वाटण आहे ते आधी तयार करायला घेणार आहोत. सर्वात आधी तव्यावर आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरचीची भाजी चवीला खूप छान लागते. तर इथे ही मी हिरवी मिरची चवीला थोडी कमी तिखट असल्यामुळे मी इथे 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता या मिरच्यावर आपण चमचाभर तेल घातलेलं आहे आणि मस्त खमंग अशा मिरच्या भाजून घ्यायच्या. आणि आता हलक्याशा मिरच्या भाजत आल्या की यामध्ये आपल्याला साधारण पाववाटी एवढे शेंगदाणे घालायचे आहेत आणि ते सुद्धा छान हलकेसे यावर सोनेरी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हिरवी मिरची, शेंगदाणे भाजीसाठी केव्हाही म्हणजे कुठलंही साहित्य कच्चं वापरण्यापेक्षा असं जर खमंग भाजून घेतलं तर वाटणांनाही छान चव तर येतेच, पण भाजीही चवीला खूप छान लागते. तर आता यामध्ये आपण 10 ते 15 लसूण पाकळ्या, 2 ते 3 चमचे खिसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे. आता हे सर्व घातलेलं साहित्य छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं जे आहे ते हलकंसं असं लालसर रंगावर येईपर्यंत भाजायचं. आता हे सर्व साहित्य खमंग असं भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे एका ताटामध्ये काढून थोडं थंड होऊ देणार आहोत आणि नंतर हे बारीक करणार आहोत. तर बघा हे सर्व साहित्य किती छान भाजून झालेलं आहे. थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरे आणि कोथिंबीर. आता वाटण करताना केव्हाही प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर आता जिरे घालून घेऊया आधी पाव चमचा आणि त्यानंतर इथे कोथिंबीर घालायची आहे. तर आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर गरजेनुसार पाणी घालणार आहे आणि वाटण छान बारीक करून घेणार आहे. आधी बघा कसं पाटा वरवंट्यावर वाटण तयार केलं जायचं आणि कसा घट्टसरसा गोळा तयार केला जायचा आणि पाट्याचं जे पाणी असतं ते काढून भाजीमध्ये वापरलं जायचं. तर इथे मी त्याच पद्धतीने बघा मिक्सरच्या भांड्याला थोडंफार जे वाटण होतं त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पाणी काढून घेतलेलं आहे भाजीसाठी. आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. तर सर्वात आधी इथे आपण कढईमध्ये ज्या धुतलेल्या शेंगा आहेत आपल्याला त्या घालून घ्यायच्या आहेत. पूर्ण शेंगा आपल्याला घालून झाल्यानंतर यावर चमचाभर तेल घालायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही शेंगा ह्या जर हलक्याशा भाजून नंतर त्याची जर भाजी केली तर भाजी चवीला खूपच छान लागते. तर चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि मस्त शेंगांवर सुद्धा हलकेसे डाग पडेपर्यंत शेंगा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. म्हणजे ह्या शेंगा जर आपण अशा तेलात भाजून घेतल्या ना तर बघा त्या भाजल्यामुळे त्यांची जी चव आहे त्यांना हलकासा एक स्मोकी फ्लेवर येतो. आणि यावर आपल्याला फक्त पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे. मिठामुळे शेंगा लगेचच भाजल्या तर जातातच, पण त्यांना चवही छान लागते मिठामुळे. तर आता हे मी आधी भाजून घेते आणि नंतर मग आपण याच कढईमध्ये भाजी करणार आहोत. तर बघा आता यावर हलकेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे. आता काही सेकंदासाठी या मिरच्या भाजून घेते आणि नंतर काढून घेते. तर आता बघा शेंगा काढून घेतलेल्या आहेत भाजीसाठी. त्याच कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत. तर इथे भाजीसाठी आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि नंतर तेल गरम झाल्यावर आपल्याला इथे पाव चमचा मोहरी घालायची आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही गरजेनुसार थोडं कमी केलं तरीही चालेल.
आता मोहरी छान तेलामध्ये फुटल्यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते आपल्याला घालायचं आहे आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत मस्त खमंग असं परतून घ्यायचं आहे. वाटणाचं साहित्य आपण जरी भाजलेलं असलं तरीसुद्धा वाटण त्यातील छान तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे भाजीचा खमंगपणा छान वाढतो आणि चवही छान लागते. आता यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. तर इथे कढीपत्ता घालून घेते आधी आणि हा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि नंतर मग वाटणातील तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर आता बघा, परत एकदा छान व्यवस्थित असं हे मी एकत्र करून मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि कडेने तुम्ही बघू शकता यातील तेल वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता कोरडे मसाले घालून घेणार आहोत. सर्वात आधी 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धना पावडर, त्याचबरोबर अगदी पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. भाजीसाठी हिरव्या आपण जे वाटण करतो त्यासाठी हळद केव्हाही कमी वापरायची, म्हणजे भाजीला रंगही छान येतो. आता हे कोरडे मसालेसुद्धा आपल्याला या वाटणामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर एक मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक असं मी चिरून घेतलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे. म्हणजे भाजीला हलकासा आंबटपणा तर येतोच, पण टोमॅटोमुळे चवही छान लागते. आणि कोथिंबीर घातलेली आहे. नुसतं कोथिंबीर वरून सजावटीसाठी न वापरता अशी वाटणामध्ये वापरायची, म्हणजे कोथिंबीरीचाही छान फ्लेवर भाजीमध्ये उतरतो. तर आता बघा, टोमॅटो आणि कोथिंबीर एकदा हे सर्व छान परतून घेऊ आपण. म्हणजेच आता यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढल्यानंतर बघा, वाटणातील तेल किती मस्त छान असं सेपरेट झालेलं आहे. आता यावेळी आपल्याला यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहेत. तर आता सर्व साहित्य मस्त असं आपलं भाजलेलं आहे. तर आता शेंगा घालणार आहोत आणि आता शेंगा घालून आपल्याला यामध्ये पाणी आणि मीठच घालायचं राहिलेलं आहे. तर आता ह्या शेंगा ज्या आपण घातलेल्या आहेत ह्या सर्वात आधी आपण वाटणामध्ये छान अशा एकत्र करून घेणार आहोत. म्हणजे वाटणाला सर्व मसाल्यांचा आणि आपण जे इतर साहित्य घातलं त्याचा पूर्ण फ्लेवर शेंगांमध्ये उतरतो. आता ह्या पूर्ण एकत्र करून घेतलेल्या आहेत. आता पाणी घालून घेणार आहोत. तर इथे हलकंसं कोमटसर असं पाणी मी वापरलेलं आहे. आता हे पाणी आपण भाजीसाठी घालून घेणार आहोत. तर इथे पाणी गरजेनुसार तुम्ही कमी अधिक प्रमाण ठेवू शकता. जर तुम्हाला भाकरीबरोबर भाजी खायची असेल तर थोडी पातळ अशी करायची, म्हणजे छान मुरून चुरून अशी जेवल्या जाते. आता जे आपण पाणी काढून ठेवलेलं होतं वरून ते घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामधलं आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे भाजी. आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि ही भाजी गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवून शिजवून घ्यायची आहे. तर आता तुम्हाला कितपत भाजी घट्टसर पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता एक वाफ काढून घेऊया आणि बघा, इथे आपली भाजी जी आहे ती शिजून तयार झालेली आहे. आपण यामध्ये जे पाणी घातलं होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे, कारण शेंगाही आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीतील जो रस्सा आहे त्याला दाटसरपणा किती छान आलेला आहे. तर आता इथे आपण बघा शेंगा शिजल्या आहेत की नाही ते बघून घेणार आहोत आधी. तर इथे भाजीमधील शेंगा शिजल्यानंतर त्यांचा रंगही बदलतो आणि बघा, शेंग अगदी व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे. अजिबातही तिचा जास्त गाळ झालेला नाही किंवा कडकही नाही. वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त वाढून घ्यायची ताटामध्ये. मंडळी, तुम्हाला आजची ही गवारच्या शेंगांची माझ्या पद्धतीने अगदी साधी सोपी अशी भाजीची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.